जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज 1 किलो हळकुंडापासून घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने 100% शुद्ध हळद पावडर करणार आहे। हळद तयार करण्यासाठी 1 किलो वायगाव हळकुंड घेतले आहेत। असे मोठे मोठे भरीव हळकुंड घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे। याची धूळ माती निघण्यासाठी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। बघा, पाण्यामध्ये तळाशी अशी माती जमा होते। धुतल्यानंतर एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात हळकुंड भिजत ठेवायचे आहे। हळकुंडाच्या वर येईल एवढं पाणी ठेवायचं। हळकुंड भिजवण्यासाठी भांडं थोडं मोठंच घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी बघा, 12 तासानंतर हळकुंड छान भिजली आहेत। भांडं पूर्ण भरलेलं आहे। मी हळकुंड थंड पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। थोड्या कोमट पाण्यात भिजत ठेवली तरी चालेल। भिजलेले हळकुंड एका चाळणीमध्ये काढून घेते। थोडा वेळ पाणी निथळून घ्यायचं। हे ओले हळकुंड आपल्याला बारीक करायचे आहेत। खलबत्ता असेल तर खलबत्त्यात बारीक करायचे। माझ्याकडे लोखंडी खलबत्ता आहे, मी यामध्ये बारीक करून घेते। एका वेळेला 3 ते 4 भिजविलेले हळकुंड घेऊन बत्त्याने असे बारीक करायचे। भिजलेले हळकुंड आहेत, लवकर बारीक होतात। एका वेळेला 3 ते 4 हळकुंड घेतले की लवकर बारीक होतात। असे सर्व हळकुंड खलबत्त्यात बारीक करून घेतले। ज्यांच्याकडे खलबत्ता नाही त्यांनी सुरीने असे पातळ काप करून घ्यायचे। हळकुंड छान भिजली आहेत, त्यामुळे सुरीने पण छान पातळ कट होतात। खलबत्त्यामध्ये बारीक केलेले हळकुंड ताटामध्ये पसरवून फॅनखाली सुकवून घ्यायचे आहे। एक दिवसभर सुकवून घ्यायचे। रात्रीला एका मोठ्या भांड्यात ठेवून वरून पातळ कापड झाकून ठेवायचा। दुसऱ्या दिवशी फॅनखाली हे छान सुकले आहेत। घरीच हळद पावडर तयार करायची आहे। मिक्सरच्या भांड्यात काढून याची बारीक पावडर करून घ्यायची। मिक्सरमध्ये शक्य होईल तेवढी बारीक करायची। फॅनखाली सुकवून घेतली आहे, त्यामुळे पटकन बारीक होते। मिक्सरमध्ये छान बारीक झालेली आहे। हळद पावडर बारीक चाळणीने गाळून घ्यायची आहे। बारीक चाळणी नसेल तर एखादा कापड घेऊन वस्त्रगाळ करून घेतली तरीही चालेल। सुगंध खूप छान येत आहे, रंग खूप छान आला आहे। सोप्या पद्धतीने घरच्या घरी 100% शुद्ध हळद तयार होते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। हे चाळणीमध्ये राहिलेलं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करायचं। याच पद्धतीने मी सर्व हळद मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घेतली। एक दिवसभर पुन्हा फॅनखाली ठेवली। छान 100% शुद्ध हळद पावडर तयार आहे। वर्षभर साठवण्यासाठी उन्हात ठेवायची आवश्यकता नाही। उन्हात ठेवल्यामुळे याचा रंग बदलतो। मिक्सरमधून काढल्यानंतर 1 दिवस फॅनखाली सुकवायची। त्यानंतर कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे। फॅनखाली सुकविल्यामुळे याचा रंगही बदलत नाही। 1 किलोच्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी शुद्ध हळद पावडर तयार आहे। भरणी भरल्यानंतर झाकण घट्ट लावायचं। कोरड्या चमच्याने हळद काढायची। हळद वर्षभर छान टिकते, करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।